नोटाबंदीच्या महिन्यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई नेमकी काय आहे तिथली परिस्थिती सांगते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक। सध्या मी उभी आहे मरीन लाईन्सच्या परिसरात। मरीन लाईन रेल्वे स्टेशनच्या समोरचा हा परिसर आहे। इथे अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, अनेकांची इथे वर्दळ असते जे उपनगरातून मुंबई शहरात नोकरी करायला येतात। असे अनेक लोक या परिसरात वावरतात। मात्र नोटबंदीच्या निर्णयाला महिनापूर्ती झाल्यानंतर सुद्धा नोटबंदीच्या निर्णयाचा कोणताही सकारात्मक परिणाम सामान्य लोकांना बघायला मिळत नाहीये। कारण बँक आणि एटीएम हे दोन्ही बंद आहेत। बँकेत पैसे बदली करायला जावे, काढायला जावे तर भली मोठी रांग असतेच। मात्र सगळ्यात पैसे मिळण्याचं सहज सोपं साधन म्हणजे एटीएम। मात्र या एटीएम मध्ये सुद्धा पैसे नसल्याचं आढळून येतंय। पैसे नसल्या कारणाने अनेकांना इथे समस्यांना तर सामोरं जावंच लागतंय। मात्र मुंबई शहरातले रहिवासी परिसर असतील किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसचे परिसर असतील, या ठिकाणी जे लोक येतात त्यांना कॅशच्या अभावी मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। कॅमेरामन अरविंद वारगेंसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।